नमस्कार, मयुरीज वर्ल्डमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत लिंबाचं लोणचं। खूप चटकमटक आणि छान आंबट गोड असणारं असं हे लिंबाचं लोणचं। वर्षभर अजिबात त्याच्यात कुठलंही प्रिझर्वेटिव्ह न टाकता आपण आरामात त्याला टिकवू शकतो, कारण आपण हे लोणचं उन्हात वाळवून बनवणार आहोत। म्हणजे उन्हात आपण याला ठेवणार आहोत काही काळासाठी, जेणेकरून ते जे लोणचं आहे त्याची जी त्याच्यासाठी आपण जे एकही प्रिझर्वेटिव्ह वापरत नाहीयेत ना, तर जे सनलाइट आहे ना हे त्याचं काम करणार आहे। आणि लोणचं अतिशय सोपं आहे। जर तुम्ही पहिल्यांदाही बनवत असाल तरी हे अजिबात फेल होणार नाहीये। अगदी शुअर शॉट ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण खूप छोट्या छोट्या अशा काही महत्त्वाच्या ज्या टिप्स आहेत ना त्या नक्की फॉलो करा। तर मी इथे हे 2 किलो लिंबू घेतलेत आणि याला छान कापून घ्यायचे मधून, आणि कापल्यानंतर याच्यातल्या सगळ्या बिया आपण रिमूव्ह करणार आहोत। बघून घ्या अशा प्रकारे। मोठा असेल लिंबू तर तुम्ही अशा प्रकारे फोडी करू शकता, छोटा असेल तर 2च फोडी करायच्या। आणि फोडी केल्यानंतर आपण ह्यात साखरेचा वापर करणार नाही आहोत, तर आपण इथे खडी साखरेचा वापर करणार आहोत। तर इथे खडी साखर मी घेतली आणि त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे मी 1 किलो अशी खडी साखर घेतलेली आहे। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही कमी सुद्धा वापरू शकता, पण जर तुम्हाला त्याच्यात जर जास्त रसा हवा असेल तर तुम्ही नक्की 1 किलो टाका। म्हणजे काय आहे ना की आपले जे लिंबाचं लोणचं आहे ना त्याला छान पाणी सुटेल आणि लिंबाचं लोणचं आणखी छान रसदार असं होईल। आणि आपण ह्यात एक ट्रिक करणार आहोत। तर इथे काही लिंबू घ्यायचेत आणि त्याचा जो रस आहे ना त्यात पिळून त्या फोडी परत त्यात टाकून द्यायच्या। म्हणजे काय आहे ना की आणखी हे मुरण्यास थोडा फायदा होतो। मी इथे जवळपास 3 ते 4 असे अख्खे लिंबू पिळून घेतलेत। तर इथे हे 2 पार्टमध्ये मी असं करून घेतलंय आणि दोघींमध्ये मी 2 ते 3 लिंबू पिळून घेते आणि नंतर याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। ही स्टेप खूप महत्त्वाची आहे, कारण काय आहे ना की त्याने आपल्या लिंबाचं लोणचं अजून रसदार होतं। याला थोड्या वेळ आपण झाकून ठेवूयात आणि नंतर तुम्ही बघू शकता थोडं थोडं पाणी सुटायला लागलंय। आता आपण ह्यात बाकीच्या गोष्टी टाकणार आहोत। फारच कमी अशा इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत। तर इथे मी ही मिरची पावडर टाकते। तर इथे ही मिरची पावडर मी इथे प्रत्येकी 2-2 चमचे, मोठे 2 चमचे घ्यायचे। आणि ही मिरची जास्त तिखट नाहीये, पण रंगाला सुंदर आहे म्हणून घेतली आहे। आणि मीठ ह्यात व्यवस्थित टाकायचं आहे। जवळजवळ मी इथे 1 ते 1.5 चमचा एका कढईत टाकलंय, आता परत दुसऱ्या कढईत, कारण मीठ हे एक खूप महत्त्वाचं असं प्रिझर्वेटिव्ह आहे, स्पेशली लोणच्यासाठी। तर कुठल्याही लोणच्यात तुम्हाला जर वाटत असेल की हे टिकत नाहीये किंवा काय, तर त्यात तुम्ही मिठाचं प्रमाण कदाचित कमी टाकलं असेल म्हणून सुद्धा असं होऊ शकतं। म्हणून मीठ व्यवस्थित टाका। खूप खारटही नाही करायचंय, अगदी बेताने असं मी इथे हे 1 ते 1.5 चमचा मीठ टाकलंय। जो छोटा चमचा असतो ना आपला पोहे खाण्याचा, तेवढे चमचे मी इथे मीठ टाकलंय। आणि स्वच्छ धुवून कोरडी केलेली, उन्हात वाळवलेली अशी काचेची बरणी घ्यायची आहे आणि त्यात आपण हे लोणचं सगळं भरून घेणार आहोत। तर इथे माझे टोटल असे 3 बरण्या रेडी झाल्यात आणि 2 मी उन्हात वाळवायला ठेवणार आहे आणि एक मी इथे नॉर्मल जे आपण घरामध्ये जे ऊन असतं ना साधारण, किंवा फॅन खाली असं त्याच्यात ठेवून पण मुरू शकतं। पण तुमच्याकडे जर उन्हात ठेवण्याची सोय असेल तर नक्की ही स्टेप करा। जवळपास आपल्याकडे सगळ्यांकडे बाल्कनी असते, तर बाल्कनीत जे कोवळं ऊन येतं ना सकाळचं, त्यात ही बरणी ठेवायची आणि वर खाली 1-1, 2-2 वेळा चाळून घ्यायचं। आपण याला आता उन्हात ठेवणार आहोत। तर तुम्ही बघू शकता 2 दिवसांनी काय सुंदर असा छान रस तयार झालेला आहे, अगदी मस्त झालाय। आणि येणाऱ्या आठवड्याभरात अगदी त्याच्या फोडी सुद्धा सॉफ्ट होणार आहेत। तर हे लोणचं नक्की ट्राय करा। व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कळवा। व्हिडिओला लाईक नक्की करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। टिल देन टेक केअर, बाय बाय।